नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तलाठी भरतीचा अभ्यास आपण 6 महिन्यामध्ये कसे कंप्लीट करावे आणि सोमवार ते रविवारपर्यंत आपला टाइम टेबल कसा असला पाहिजे अभ्यासाचा. तर आपण या व्हिडिओमध्ये ते पूर्ण डिटेल्स बघणार आहोत आणि सोमवार ते रविवारचा सगळा टाइम टेबल मराठीला किती वेळ दिला पाहिजे, इंग्लिशला किती वेळ दिला पाहिजे, अंकगणित बुद्धिमत्ताला किती वेळ दिला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी आपण आज बघणार आहोत. तर मी आज तुम्हाला सांगतो की कसे सुरुवात केलं पाहिजे आपण. मंथ 1 ते 2 मध्ये आपण कवर बेसिक ऑफ मराठी, इंग्लिश, याच्यामध्ये ग्रामर पण आलं मित्रांनो. ग्रामरचे खूप क्वेश्चन विचारले जातात एक्झाममध्ये. याच्यामध्ये इंग्लिश, पुन्हा जनरल नॉलेज, त्याच्यानंतर आपण रिझनिंग, हे आपण 1 ते 2 महिन्यामध्ये कंप्लीट करायचे. तर त्याचं आपण कसं कंप्लीट करू शकतो ते आपण टाइम टेबलमध्ये तुम्हाला करून दाखवतो. मंडेला आपण 2 आवर्स मराठी ग्रामरला द्यायचे आहेत फिक्स. त्याच्यानंतर 1 घंटा आपल्याला इंग्लिश ग्रामरला दिला पाहिजे आपण 1 घंटा दिवसातून. 2 घंटे नंतर जी केचा भाग आला, त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्राची हिस्ट्री आली मित्रांनो. महाराष्ट्राची हिस्ट्री सगळी कंप्लीट करून घ्यायची 2 घंट्यामध्ये. त्याचं रिव्हिजन करून घ्यायचं की जेणेकरून तुमच्या लक्षातून नाही जाणार. पुन्हा रिझनिंगचे बेसिक्स तुम्हाला कंप्लीट करता आला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही जर रिझनिंगमध्ये अक्षरमालिका आणि लेटर, हे ह्याला लेटर सिरीज म्हणतात, इंग्लिशतून लेटर सिरीज म्हणतात ह्याला. आणि त्याच्यानंतर नंबर सिरीज, ह्या 2 भागावर खूप क्वेश्चन विचारले आहेत आजपर्यंत TCS आणि IBPS वाल्यांनी. तर ह्याच्यावर जास्त तुम्ही फोकस करा. ह्याच्यातूनच तुम्हाला 5-6 क्वेश्चन तुम्हाला येऊन जातील ह्याच्यामध्ये एक्झाममध्ये. आणि त्याच्यानंतर तुम्ही टाइम डिस्टन्स हा भाग करू शकता स्टार्टिंगला. त्याच्यानंतर तुम्ही मंगळवारी ट्यूजडेला 2 घंटे मराठी व्होकॅब्युलरीला द्या, प्लस एस्से, लेटर प्लस प्रॅक्टिस. त्याच्यानंतर 1 घंटा तुम्ही इंग्लिशला द्या. ह्याच्यात समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द, ह्याच्याकडे जास्त फोकस करा स्टार्टिंगच्या फेजमध्ये. त्याच्यानंतर तुम्ही 2 घंटे महाराष्ट्राच्या जॉग्राफीवर द्या. महाराष्ट्राची जॉग्राफी आणि महाराष्ट्राचा इतिहास खूप विचारला जातो मित्रांनो खूपदा. तर त्याच्यावर 2 घंटे तुम्ही दिलाच पाहिजे दिवसातून. 1.5 घंटा पुन्हा तुम्ही रिझनिंगकडे द्या. त्याच्यामध्ये सिरीज, कोडिंग, डिकोडिंग हे सगळे भाग कंप्लीट करून घ्या. त्याच्यानंतर
30 मिनिट मित्रांनो. करंट अफेअर्स तुम्हाला रोज केलं पाहिजे तुम्ही, जेणेकरून तुमच्या लक्षातून नाही जाणार. त्याच्यानंतर बुधवारी मित्रांनो 2 घंटे परत मराठी ग्रामर, प्लस त्याच्यासोबत मराठीचे MCQ सोडवले पाहिजेत तुम्हाला. त्याच्यानंतर 1 घंटा इंग्लिश ग्रामर, त्याच्यानंतर तुम्ही 2 घंटे इंडियन हिस्ट्रीवर फोकस करा. मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला जास्त करून फ्रीडम मुवमेंटचे टॉपिक करायचे आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो 1.5 घंटा तुम्हाला रिझनिंगकडे परत लक्ष द्यायचे. रिझनिंग म्हणजे तुम्हाला आउट ऑफ मार्क पडू शकता मित्रांनो, म्हणून तुम्हाला रोज रिझनिंगचाही भाग करायचा आहे. त्याच्यामध्ये ॲनालॉजी, ऑड वन आउट आणि त्याच्यामध्ये पॅटर्न्स असतात मित्रांनो. टॉपिक्स तुम्ही जर नीट बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल रिझनिंगच्या टॉपिकमध्ये काय काय विषय आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे ॲनालॉजी, ऑड वन आउट, हे पुन्हा वरील नंबरमध्ये सिरीज, कोडिंग, डिकोडिंग सगळे तुम्हाला भेटून जाईल. पुन्हा 30 मिनिट्स करंट अफेअर्सकडे लक्ष द्या. त्याच्यानंतर मित्रांनो गुरुवारी थर्सडेला परत 2 घंटे मराठीची प्रॅक्टिस करायची. त्याच्यामध्ये तुम्हाला ओल्ड क्वेश्चन पेपर सोडवायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला 1 घंटा कंपल्सरी इंग्लिश समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दाकडे लक्ष द्यायचं आहे. 1 घंटा डेली गुरुवारी. आणि नंतर 2 घंटे तुम्हाला इंडियन जॉग्राफीकडे लक्ष द्यायचं आहे. लक्ष द्यायचं मित्रांनो म्हणजे तुम्हाला अभ्यास करायचा आहे. कारण की 6 महिन्यात हा जर रुटीन तुम्ही पाळला तर तुम्हाला कन्फर्म 90% तर तुमचे चान्सेस आहेत लागायचे तलाठी भरतीत. म्हणून हे टाइम टेबल खूप महत्त्वाचं आहे. 2 घंटे तुम्ही इंडियन जॉग्राफीकडे दिला गुरुवारी. त्याच्यामध्ये तुम्ही नद्या, ज्याला की आपण इंग्लिशमधून रिव्हर म्हणतो, ॲग्रिकल्चर आणि मिनरल्स. नंतर तुम्हाला 1.5 घंटा परत रिझनिंगकडे फोकस करायचा आहे. त्याच्यानंतर पझल, सिटिंग अरेंजमेंट हे टॉपिक तुम्हाला कव्हर करायचे आहेत गुरुवारी. सिटिंग अरेंजमेंट. त्याच्यानंतर मित्रांनो शुक्रवारी फ्रायडेला तुम्हाला 2 घंटे मराठी वोकॅब्युलरीला द्यायचे. वोकॅब्युलरी खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रामर पण 1 घंटा ग्रामर करा, 1 घंटा वोकॅब्युलरी करा शुक्रवारी.
त्याच्यानंतर तुम्ही 1 घंटा इंग्लिशकडे द्या. 1 घंटा इंग्लिशकडे द्या. त्याच्यानंतर 2 घंटे तुम्ही इंडियन पॉलिटीकडे द्या. राईट्स काय आहेत, ड्युटीज काय आहेत, हे पूर्ण तुम्ही लक्ष देऊन करा. पुन्हा 30 मिनटं न चुकता मित्रांनो, 30 मिनटं करंट अफेअर्स रोज करा, म्हणजे कराच, जेणेकरून तुमच्या लक्षातून जाणार नाही. एकदा वाचल्यावर आपल्या लक्षात राहील असं वाटतं, पण रोज अर्धा घंटा तुम्ही करंट अफेअर्सकडं लक्ष देत चला. सॅटर्डेला तुम्ही 2 घंटे मराठीसाठी क्विक रिव्हिजन करा. फास्ट जे की तुम्ही सोमवारपासून शुक्रवारपर्यंत जे अभ्यास केला आहे त्याचा मराठीमध्ये पूर्ण रिव्हिजन करत चला. पुन्हा 1 घंटा तुम्ही इंग्लिशचा सोमवार ते शुक्रवारपर्यंत जे काही इंग्लिशचा अभ्यास केला आहे त्याच्यावर एक वेळेस पूर्ण रिव्हिजन करून घ्यायचं. हे सगळ्यात सोपा आणि सरळ टाइम टेबल आहे मित्रांनो. 6 महिन्यामध्ये पूर्ण तुमचा हे सिलेबस कव्हर होऊन जाईल. या टाइम टेबलमध्ये रोज तुम्हाला डेली 6 घंटे तुम्हाला अभ्यास करायचा आहे, म्हणजे करायचंच आहे. त्याच्यानंतर तुम्ही 2 घंटे इकॉनॉमी ऑफ महाराष्ट्रावर फोकस करा. त्याच्यानंतर तुम्ही 1.5 घंटा परत रिजनिंगकडे द्या आणि 30 मिनटं बघा, तुम्ही रोज 30 मिनटं करंट अफेअर्सकडे लक्ष द्यायचेच आहे. करंट अफेअर खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो. GK मध्ये जास्त करंट अफेअर्सच विचारलं जातं, जास्त करून आतापर्यंत TCS आणि IBPSच्या पेपरमध्ये. संडेला तुम्हाला मित्रांनो मॉर्निंगला 1 प्रॅक्टिस पेपर, 50 ते 70 क्वेश्चन तुम्हाला MCQचे सोडवायचे आहेत, म्हणजे सोडवायचेच आहेत. त्याच्यानंतर दुपारी रिवाइज वीकली सब्जेक्ट्स, जे की तुमचे पूर्ण जे वीक सब्जेक्ट आहेत ते तुम्ही कव्हर करून घ्यायचे आहे दुपारी. आणि इव्हिनिंगला तुम्ही करंट अफेअर्स रिवाइज करा पूर्ण. जे तुमचे वीक करंट अफेअर्स तुम्हाला जे वाटते ते तुम्ही कव्हर करत चला. हा जर तुम्ही डेली प्लॅन जर सोमवार ते रविवारपर्यंत डेली जर तुम्ही पूर्णपणे अभ्यास केला तर तुम्ही 90% चान्सेस आहेत की तुमचे फर्स्ट अटेम्प्टमध्येच तुमचे तलाठी भरती निघून जाईल. हे पूर्ण सर्च करून घेतलेला पूर्ण हा सोमवार ते रविवारपर्यंतचा शेड्यूल आहे मित्रांनो. पूर्ण सर्च करून हे तुम्हाला टाइम टेबल कुठंच दिलेला जाणार नाही की अभ्यास तुम्हाला रोज किती केला पाहिजे. जर तुम्ही सुरुवात करत असाल तर ह्याच्याहून बेस्ट तुम्हाला कुठंच सजेशन देऊ शकणार नाही की हे अभ्यास असं करा. सगळेजण सांगणार की मराठीचा अभ्यास कर, इंग्लिशचा अभ्यास कर, GKचा अभ्यास कर, करंट अफेअर्सचा अभ्यास कर, अंकगणित बुद्धिमत्तेचा अभ्यास कर. पण रोज तुम्ही किती वेळ दिला पाहिजे, कोणत्या सब्जेक्टला किती वेळ दिला पाहिजे, कोणत्या वीक सब्जेक्टला कसा केला पाहिजे अभ्यास, हे कोणीच सांगणार नाही. तर ह्या पूर्ण टाइम टेबलमध्ये तुम्हाला 0पासून सुरुवात जरी केला तुम्ही तर तुम्ही बेस्ट फर्स्ट अटेम्प्टमध्ये तुम्ही 90 किंवा 95% चान्सेस आहेत की तुम्ही क्रॅक करचाल, म्हणजे करचाल. आणि मराठी, इंग्लिश, इकॉनॉमी हे पूर्ण तुम्हाला सब्जेक्टचा जर अभ्यास पाहिजे असेल तर तुम्ही कांगणे सरांचा व्हिडिओ सबस्क्रिप्शन घेऊ शकता. त्याच्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड व्हिडिओ कॉन्टेंट बी अवेलेबल आहेत. त्यांचा तुम्ही व्हिडिओ बघून अभ्यास करू शकता. धन्यवाद मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो
शुक्रवारी फ्रायडेला तुम्हाला 2 घंटे मराठी व्होकॅब्युलरी आणि ग्रामरवर लक्ष द्यायचं म्हणजे द्यायचंच आहे. आणि त्याच्यानंतर 1 घंटा इंग्लिश ग्रामर किंवा तुमचे जे इंग्लिशमध्ये व्याकरण काय तुम्हाला जे वाटते ते तुम्ही कवर करा 1 घंट्यामध्ये. 2 घंटे इंडियन पॉलिटीवर राईट्स ड्युटीज काय असतात ते पहा. आणि 30 मिनिटं करंट अफेअर्सला द्या शुक्रवारी. करंट अफेअर्सला डेली 30 मिनिटं देतच चला मित्रांनो.